नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून. आज मुंबईमध्ये झालेल्या बेस्ट संपामागील सूत्रधारांवर अशा प्रकारे टीका करण्यात आलेली आहे. आजच्या शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून बेस्ट संपामागील सूत्रधारांवर आणि कामगार नेते शशांक राव यांच्यावरती टीका करण्यात आली आहे. आणि कुणच या संदर्भात उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. उदय, आपण पाहतोय संप चिघळवण्यात भाजपचे नेते कार्यरत असल्याचा थेट आरोप या अग्रलेखातून करण्यात आलाय. त्यामुळे बेस्टचा संप जरी मिटला असला तरी त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय. अगदी बरोबर आहे स्वाती. आपण म्हणले की बेस्टच्या इतिहासातील सगळ्यात मोठा तब्बल 9 दिवस चाललेला संप जो आहे तो संप मिटलेला आहे. कामगारांनी संप मागे घेतलेला आहे. मात्र संप मिटल्यानंतर आता त्याचं जे राजकारण ते मात्र जोरात सुरू झालेलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून आज थेट टीका करण्यात आलेली आहे कामगार नेते शशांक राव यांच्यावरती. आणि त्याचबरोबर या संपाच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधारांवरती देखील जळजळीत टीका करण्यात आलेली आहे. विशेष करून या सूत्रधारांमध्ये सामनाच्या अग्रलेखामध्ये स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाचं नाव घेण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे जे कोणी नेते होते त्यांनी या संपामागे सूत्रसंचलन केलं आणि हा संप चिघळवला गेला. शिवसेना विरोध जो आहे तो दाखवण्यासाठी हा संप करण्यात आला. हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि निवडणुकीच्या वर्षामध्ये शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि एकूणच शिवसेना विरोध अधिक लोकांमध्ये दाखवण्यासाठी हा संपाचं हत्यार जे आहे ते उपसण्यात आलं होतं. याच्याबद्दल थेट टीका आज सामनाच्या अग्रलेखामध्ये करण्यात आलेली आहे. एकीकडे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये असताना या प्रकारे अशा प्रकारे जर टीका होत असेल तर युतीचं काय होणार हा देखील आता प्रश्न विचारला जातोय. हो, अगदी उदय. त्यामुळे आता भाजप आणि शशांक राव यांच्याकडून काय प्रत्युत्तर मिळतंय सामन्याच्या या टीकेवरती हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद उदय या सविस्तर विश्लेषणासाठी.